मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून नाशकात उतरल्या 9 बॅगा। व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खडा सवाल। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान चालू आहे। दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप होत आहेत। महाविकास आघाडीने यापूर्वी आरोप केला होता की अजित पवार गटाने बारामतीत, शिवसेनेच्या शिंदे गटाने कोल्हापुरात आणि भाजपाने साताऱ्यात पैसे वाटले। या आरोपांसह मवियातील नेत्यांनी पुरावे म्हणून काही व्हिडिओ देखील शेअर केले होते। त्यापाठोपाठ आता महायुतीच्या नेत्यांनी अहमदनगर आणि नाशिकमध्ये पैसे वाटल्याचा आरोप होत आहे। आमदार रोहित पवार यांनी अहमदनगरमधील काही संशयास्पद व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केले, तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओत दिसतंय की मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी हेलिकॉप्टरमधून भल्या मोठ्या बॅगा घेऊन उतरत आहेत। राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करत आरोप केला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल 12 ते 13 कोटी रुपये या बॅगांमध्ये भरून नाशिकमध्ये उतरले। तिथून त्यांनी हे पैसे एका हॉटेलात नेले। हॉटेलमध्ये बसून त्यांनी ते पैसे कोणाला दिले, त्यांनी ते पैसे कुठे नेले याबाबतची माहिती लवकरच सर्वांसमोर मांडेन। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली। त्यावेळी राऊत म्हणाले की नाशिकमध्ये पैसे वाटण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या हेलिकॉप्टरनं तिकडे गेले होते। मुख्यमंत्री 12 मे रोजी बॅगा भरून नाशिकला आले। मुख्यमंत्री केवळ 2 तासांसाठी नाशिकमध्ये आले। त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये खूप जड बॅगा होत्या। पोलिसांना त्या आवरत नव्हत्या। त्यात नेमकं काय होतं? त्यात काही 500 सूट किंवा 500 सफाऱ्या होत्या का? मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये नेल्या? तिथून ते पैसे कोणाला वाटप करण्यात आले? तिथून ते पैसे कोणाला वाटण्यात आले याची व्हिडिओ स्वरूपातील माहिती लवकरच सर्वांसमोर मांडणार आहे, असे राऊत म्हणाले। त्यांनी जर खरंच विकास केला असता तर त्यांच्यावरच पैसे वाटण्याची वेळ आली असती का? नाशकातला हा व्हिडिओ याचा सर्वात मोठा पुरावा आहे आणि मी तो समाज माध्यमांवर शेअर केला आहे, असे राऊत म्हणाले। महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल, महत्वाचं पुणे आहे, इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, पैशाची देवाणघेवाण, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसते। हे आरोप नाही आहेत। धंगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसले। पोलिसांच्या मदतीनंच पैशाचं वाटप। नरेंद्र मोदी जरा बघा, नुसतं ज्ञान देऊ नका। फडणवीस गृहमंत्री ना, आपण जरा पहा, थोडी तरी कायद्याची बूज राखा। त्या नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकांनी पकडले। विखे पाटलांच्या चिरंजीवांना हजारो रुपये, लाखो रुपये, हे समोर आलेलं चित्र आहे। रायगड तेच झालं। नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्वीट केला। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? त्या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। 2 तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतायत। आमच्या गाड्या तपासल्या जातात। मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले। मी सांगलीत गेलो, माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली। आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, त्यांचे मंत्री हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा? आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना। मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही? इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापड आली आहे का? पोलीस, राज्याच्या पोलीस महासंचालिका जे आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या,
हा कर्तव्य दक्ष त्या काय गॉगल लावून बसल्यात काय? आणि नरेंद्र मोदी म्हणतात ईडी फार उत्तम काम करते आहे. ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे, लुटारू टोळी आहे, झुंड आहेत. त्यांनाही दिसत नाहीत ह्या ज्या पैशाच्या बॅगा उतरतायत, पैसे वाटप होत आहे, कुठून होत आहे, हे नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का? ईडी अच्छा काम कर रही है. तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला, भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि पोलीस महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतोय तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या उन्हाळ्यामध्ये, नरेंद्र मोदीचा पराभव हा ठरलेला आहे. विकासाचा मुद्दा कुठेतरी साईडला राहतो. विकासाचा मुद्दा आहे कुठे? मुद्दा पुढे विकासाचा मुद्दा असता तर हेलिकॉप्टर विमानातून मोदी आणि शिंद्यांच्या अशा बॅगा उतरल्या नसत्या. पैसे वाटपासाठी उतरल्या असत्या का? विकासावर बोला. मोदी आतापर्यंत देशावर आणि विकासावर बोलले आहेत का? तुमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलले आहेत का? बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप झालं, रात्री 12-1 वाजेपर्यंत, पहाटेपर्यंत बँका उघड्या होत्या पैसे वाटण्यासाठी अजित पवारांच्या ताब्यातला. काय केलं निवडणूक आयोगानं? निवडणूक आयोग आहे का जागेवर? निवडणूक आयोगाचं लक्ष आमच्यावर आहे. हे जे सगळे लुटारू आहेत, बाहेर पैसे वाटतात, दरोडे टाकतायत, त्यांच्यावर लक्ष आहे का? नाशिक मधला व्हिडिओ हा सगळ्यात मोठा पुरावा. धडती झाली असती तर त्या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या. 9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत. काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो. किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून. आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं. या संदर्भातले काही पुरावे किंवा व्हिडिओ आज मी एक ट्विट केलेला आहे, त्यात बॅगा उतरत आहेत. आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो. पोलीस आणि निवडणूक आयोग यात वाहून न जाता सुरक्षित असतील का? पोलीस आयोग आणि नियंत्रण आहे सुरक्षित असतील का वाहून न जाता? कोण? पोलीस पैसे वाटपाचं काम करतायत. म्हणजे हीच बारामतीत पण तेच केली, गँग निर्माण केली आहे. मोदी, शिंदे, अजित पवार, फडणवीस हे सरकारी यंत्रणेचा वापर करून पैसे वाटतायत. यासारखी गंभीर गोष्ट. पैसे वाटून देखील धरणे करतायत, लंके देखील आवाज उचलतायत, मात्र कॅन्डिडेटचा देखील आवाज पोहोचत नाही. अजिबात पोहोचणार नाही. लक्ष्मी दर्शन काय लूट आहे. कुठून आला पैसा? ईडी कुठे आहे? नरेंद्र मोदींची ईडी आहे कुठे? हा, तीही पैसे मोजताय आणि पैसे वाटतायत.